नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या घनदाट खोऱ्यात. मेळ्यातून वाघदेव मार्गे आम्ही निघालोय. दोन अत्यंत पुरातन, गूढ आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या स्वयंभू शिवस्थानाच्या शोधात. पहिले स्थान आहे श्री गाळदेव आणि दुसरे उंच कठड्यावर श्री धारदेव. चला या थरारक आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. आपण आता वाघदेव मार्गे, वाघदेव ह्या गावी आलेलो आहे. मी छोटंसं गाव आहे, तिथून आपण आता निघालेलो आहे अशा या निसर्गरम्य आणि अशा घनदाट जंगलातून. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आणि जास्त चढण आहे, उंच असा रस्ता आहे. अतिशय सुंदर असा हा रस्ता मेढेच्या घनदाट जंगलातून डोंगराच्या तीव्र चढणीवर पाऊल ठेवताच खऱ्या अर्थाने निसर्गाची संवाद सुरू होतो. पायाखाली तांबडी माती, सुकलेली पाणी आणि ठिकठिकाणी निसरडे झालेले रस्ता आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. समोर खूप असं धुकं आहे. या धुक्यातून आपल्याला जाताना एक वेगळीच अनुभूती येते, वेगळाच एक आनंद आणि निसर्गाची संवाद साधण्याची संधी आपल्याला इथे प्राप्त होते. हा रस्ता रहदारीचा नाही आहे, जास्त वर्दळ नाही आहे. क्वचितच एखादी दुसरी आपल्याला गाडी इथे दिसेल. असं या घनदाट जंगलातून प्रवास करताना अंगावर शहारे येतात आणि एक निसर्गाचा, एक सह्याद्रीच्या डोंगर रांगातून जाताना जो आनंद मिळतोय. आपल्याला आता इथून पुढेच गेल्यानंतर आपल्याला गाळदेव या मंदिरात आपल्याला जाता येईल आणि तिथली गाळदेवाचे आपल्याला दर्शन होणार आहे. व्हिडिओ चालूच ठेवा. तर आपण आता हे गाळदेव मंदिरात आलेलो आहे. गाळदेव अतिशय पुरातन असं हे मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे. एक शांततेची प्रचिती इथं आल्यानंतर होते. अतिशय सुंदर असं हे मंदिर. अशी एक आख्यायिका आहे की गाळातून, दलदलीतून किंवा मातीतून प्रकट झालेले महादेव म्हणून स्थानिक लोकांनी या स्थानाला गाळदेव असे नाव दिले आणि त्याची कुलदैवत, ग्रामदैवत म्हणून पूजा सुरू झाली आहे. इथली शांतता मनाला थेट ध्यान अवस्थेत घेऊन जाते आणि इथूनच पुढे आपल्याला धारदेवाचे दर्शन होणार आहे. चला तर आपण आता धारदेव मंदिरात त्या परिसरामध्ये आलेलो आहे. मंदिराच्या जवळच आलेलो आहे. अशा या सुंदर ठिकाणी हे धारदेवाच्या मंदिरातून आपण घेतलेला हा इथे व्ह्यू प्रकट आहे. झालेले आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर असं हे उंच स्वयंभू एका असलेले डोंगराच्या धारेवरती मंदिर आहे. धारदेव मंदिर खूप उंचावरती असलेलं हे मंदिर धारदेव बोर्ड आपण पाहतोय. मनाला एक शांतता इथं आल्यानंतर प्रत्येकाला नक्कीच मिळते. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही नक्की इथे या आणि या निसर्गाचा आनंद जरूर घ्या. आपण आता पाहतोय की हा सुंदर असा हा नंदी धारदेव मंदिरातील शिवहरी शंकर शंभो हर हर महादेव. तर आपण आता मंदिरात आलेलो आहे आणि हा दुसरा नंदी आहे. एकामागे एक असे हे दोन नंदी आपण पाहतोय, जे या धारदेव मंदिरातच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं हे पुरातन मंदिर आणि हे जागृत देवस्थान आहे. ह्याच्यामध्ये धारदेव मंडळ जे आहे त्यांनी हे लिहिलेले त्यात आपण पाहतोय. हे स्वयंभू धारेश्वर शिवालय आहे
अतिशय पुरातन असं हे मंदिर आणि जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी जे काय आपण देवाजवळ मागतो ते सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात असं हे धारदेव मंदिर. खरं तर हे धारदेवाजवळ आपण जे काय मागतो ते नक्कीच मिळलं जातं. असं हे सुंदर आणि पुरातन असं हे मंदिर आहे. छोटासा दरवाजा आहे आणि बाहेर असं कुलूप असल्यामुळं आपण तो अतिशय सुंदर असं हे मंदिर. हर हर महादेव, हर हर महादेव. हे आपण आता पाहतोय धारदेव मंदिरातील हे अतिशय सुंदर आणि रेखीव अशी ही महादेवाची पिंड, हे शिवलिंग अतिशय पुरातन आणि स्वयंभू प्रकट झालेले हे शिवलिंग आहे. इथे ध्यानधारणा केल्यानंतर जे काही फळ प्राप्त होते ते येथील सर्व गावकऱ्यांना आणि येथील सर्व प्रत्येकाला इथे प्रचिती आलेली आहे. असं हे धारदेव मंदिर अतिशय पुरातन आणि स्वयंभू शिवलिंग आपण पाहत आहे. आज या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष शंभू महादेवाचे दर्शन होत आहे. आणि हे खरोखरच अतिशय उंच अशा या डोंगर माथ्यावरती असलेलं हे धारदेव शिव मंदिर. याविषयी काय आणखीन माहिती असेल तर तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा. हर हर महादेव, शिव हरे शंकर, शिव शंभो. धारदेव का नाव पडलं तर इथून एक आपल्याला पाण्याची सतत वाहणारी एक प्रवाह दिसत आहे. हा स्वयंभू वाहणारी इथून एक धार वाहती पाण्याची, म्हणूनच याला धारदेव नाव पडलेलं आहे. आणि स्वयंभू अतिशय जागृत असं हे देवस्थान आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवाचं दर्शन झालेलं आहे. धन्य झालो आपण की इथे प्रत्यक्ष शंभू महादेवाचे दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. आपण पाहत आहे की या ठिकाणी आपल्याला पाण्याचा जो स्रोत आहे, पाण्याची जी धार आहे ती आपल्याला इथून खालून वाहताना दिसत आहे. म्हणूनच याला धारेश्वर असं नाव पडलेलं आहे. धन्यवाद.